पिंकी कितवीला आहेस बेटा तू? नाही? अरे बापरे. बरं मला सांग तुला काय आवडतं? सांग ना. तू मला सांगितलंस ना, बोललीस ना माझ्याशी, मग मी तुला छान चॉकलेट देईन. कोणतं आवडतं चॉकलेट तुला? एक काम कर, यातलं एक बोट पकड, सांग मला कोणतं चॉकलेट आवडतं? इथे बसली होय. मी तिला सगळीकडे शोधतोय, मला वाटलं बाहेर गेली की काय. नाही नाही, ती आधीपासून इथेच आहे. पण मी विचारतोय प्रश्न उत्तर देत नाही, फारच कमी बोलते हो. नॉर्मली या वयातली मुलं फार धिंगाणा घालतात. आणि एकदमच शांत, म्हणजे घरी अशी शांतच असते का? खूपच कमी बोलते. आणि तिची आई गेल्यापासून गेल्या 2 वर्षात बोलणं कमी झालंय तिचं. मी काय म्हणते, मी ना तुम्हाला एक धागा देते हिच्या हातात बांधण्यासाठी. म्हणजे लोकांची नजर लागते ना, म्हणून हे असं होतं. तो धागा बांधा, मग असं काही होणार नाही. हा, करेक्ट बोललात तुम्ही, अगदी बरोबर बोललात. अरे वा, पहिल्यांदाच तुम्हाला माझ्या धाग्याचं महत्व पटलंय. तुमच्या धाग्याचं महत्व नाही हो, तुम्ही जे म्हणालात ना नजर लागते, त्याचं महत्व मला पटलं. ती पिंगळीन माझ्या साड्यांना नजर लावून गेली. भाऊजी दरवाजा उघडाच ठेवला तुम्ही, ती पिंगळीन यायची आत. ओ माय गॉड, ओ माय गॉड, माझ्या साड्या. अरे देवा, काय झालं? आले हे सगळं पिंगळीचंच काम आहे. ए पिंगळी, ओ काय झालं वहिनी? अय्या, हे काय केलं? हे कुणी केलं? काय? ए आता पिंगळीने केलं भाऊजी. मी सोडणार नाही तिला, मी तिला सोडणार नाही. वहिनी वहिनी जरा शांत व्हा. हे बघा, काही काळजी करू नका, सगळं चांगलं होईल. हा, तिच्या बरोबर पण तसंच काहीतरी होईल. ते म्हणतात ना, जसं पेरणार तसंच खत येणार. पिचू, जसं पेरणार तसं उगवणार अशी म्हण आहे ग ती. आधी साड्याने माझं डोकं खराब केलंय, तू चुकीच्या म्हणी म्हणून माझं डोकं आणखी खराब करू नकोस. थांबा जरा, थांबा. कुठे गेली ती पिंगळीण? तिला ना एक दिवस चांगला धडा शिकवायला पाहिजे. चला आयुष्यात पहिल्यांदा माझं एक काम कराल का तुम्ही? बोला. मला असा एक धागा द्या की ज्यामुळे तिला त्रास झाला पाहिजे, त्रास झाला पाहिजे. द्या मला, आत्ताच्या आत्ता द्या, द्या. संपले. कधीच नका येऊ तुम्ही माझ्या कामात. मी सोडणार नाही पिंगळीन. माझ्या साड्या ग बाई. हो थांबा. कशी गई बाई गो बाई.